नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंबा उत्पादक, बाजारपेठ आणि आर्थिक अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत आंबा बागायतदारांनी घेतलेल्या आगाऊ रक्कमेवर आकारल्या जाणाऱ्या 18 ते 24% व्याजाचा मुद्दा प्रथम चर्चेत आला। यावर्षी आंबा उत्पादनात सुमारे 90% घट झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। तसंच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमधून येणारा आंबा देवगड आणि रत्नागिरी हापूस या नावानं विकला जात असल्यानं बाजारभाव घसरत असल्याची तक्रार बागायतदारांनी केली। यावर व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत व्याज माफ करून केवळ मूळ आगाऊ रक्कम वसूल करण्यास सहमती दर्शवली। याशिवाय बाजार समितीत येणाऱ्या आंब्यांची जिल्हानिहाय नोंद ठेवणं आणि बोगस हापूस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरदकुमार झरे, स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील बागायतदार, एपीएमसी मार्केटमधील प्रमुख व्यापारी आणि बाजार समितीचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।